हे एव्हरीवन, आज आपण उन्हाळा स्पेशल कैरीचं पण कसं बनवायचं अगदी पारंपरिक पद्धतीने ते बघणार आहोत। आणि अगदी चविष्ट असं हे पण होणार आहे आणि अगदी वेगळी पद्धत आहे आणि हे गव्हाच्या कुरडीसोबत खूप छान लागते। तर एकदा तुम्ही नक्की हे पण या पद्धतीने ट्राय करून बघा। पुन्हा सुद्धा याच पद्धतीने तुम्ही ट्राय करा। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि नक्कीच तुम्हाला या पण्याची रेसिपी आवडेल। कोणीही सांगितली नसेल एवढी भन्नाट अशी रेसिपी मी सांगणार आहे तुम्हाला। चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी गावरानी 5 कैरी घेतलेली आहेत। बघू शकता ही आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। तर हे कैरी जे आहेत आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत आणि हे एकदा पाण्यामध्ये टाकायची, कारण या कैऱ्या ज्या आहेत गरम आहेत तर थोडी साल निघायच्या वेळेस हात जळू शकते, म्हणून मी सर्वप्रथम पाण्यात टाकून घेणार आहे। बघू शकता या पद्धतीने पाण्यात टाकून घ्यायचं आणि नंतर आपल्याला म्हणजे याची साल काढण्यास लवकर मदत होईल आणि हातसुद्धा जळणार नाहीत। तर या पद्धतीने अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण कैरीची साल काढून घ्यायची आहे। तर उन्हाळा विशेष म्हटलं की कैरीचं पण जे आहेत उष्णता कमी करण्याचं काम करते आणि अतिशय थंड असं हे कैरीची साल आहेत पूर्ण काढून घेतलेले आहेत 5ही कैरीचे। आणि नंतर काय करायचं, यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर याचा जो गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कैरीचा। आणि खूप जास्त शिजवून घेतलेले होते त्यामुळे याला मिक्सीमधूनही फिरवायची गरज पडणार नाही। तर त्याचा गर जो आहे तो काढून घेतलेला आहे। नंतर कढईमध्ये मी इथे तूप टाकलेलं आहे, त्यामध्ये 1 चम्मच विलायचीचा पावडर टाकलेला आहे आणि यामध्ये आपण जे पणाचं मिश्रण करून घेतलेलं होतं यामध्ये आपल्याला साखरेचा वापर करायचा आहे। इथे मी साधारण 2 वाटी साखर टाकणार आहे। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग साखर कमी जास्त केली तरीही चालेल। तुम्हाला जास्त गोड लागत असेल तुम्ही जास्त साखर टाका यामध्ये, किंवा कमी लागत असेल कमी टाकू शकता। तर या पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। साधारण 5 ते 6 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे फिरवून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने। आणि उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी पण नक्की पिऊन बघा, अतिशय थंड असतं उन्हाळ्यामध्ये, लहान मुलांना तुम्ही देऊ शकता। तर बघू शकता पण तयार झालेले आहेत। गॅस बंद करून घेतलेले आहेत आणि यामध्ये चारोळी टाकलेली आहेत। चारोळी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल टाकू शकता, नसेल तर नाही टाकली तरीही चालेल। आणि खोबरा कीस जनरली सर्वांकडे असतं, तर खोबरा कीस टाकू शकता तुम्ही यामध्ये। आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, पूर्ण मिक्स झालं पाहिजे म्हणजे खोबरा आणि चारोळी। तर बघू शकता या पद्धतीने आपण पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।